नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये RS मोटो ब्लॉगमध्ये. आज आहे विकेंड, शनिवार 26 एप्रिल आहे. आपण चाललो आहे नाशिकला. तर आपली पाठीमागे हिमालयन पण पुरी सज्ज आहे. थोड्याच वेळात आपण निघू आता नाशिकला. चला तर मग. विकेंड शनिवार आणि आपण चाललो आहे परत एक राईडला मुंबई ते नाशिक. नाशिक म्हटलं तर आपण आज जात आहोत सुला विनियार्डला. सगळे तुम्हाला मी माहिती देईन सुला विनियार्डची, तर बघत राहा आपला व्हिडिओ. खूप सुंदर आणि मस्त होणार आहे. आमचा एक मीटअप पॉईंट आहे ठाण्याला विवाना मॉलच्या इथे. पहिले तिथे जाऊया आपण, तिथे सर्वांना भेटूया, नंतर आपण पुढे जाऊया. मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आणि छान वातावरण आहे. सकाळचे वाजले आहेत 7:05 आणि आपण आहे पवईला आणि आपण जातोय प्रथमच त्या रोडने. आपण आता इतर वेळी आपण जास्त मुंबई गोवा हायवे कंटिन्यू केलेले आपण सध्या मागच्या 3-4 ब्लॉगमध्ये. पण आज आपण झालं वेगळ्या रूटवर मुंबई ते नाशिक. खूप सुंदर हा ब्लॉग होणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर बघत राहा आपला व्हिडिओ. तर जाऊन सर्वांना भेटूया आणि तिथून आपली राईड सुरू करूया. आता आलेला आहे मुलुंड चेक नाका. तर मंडळी सकाळचे 7:45 वाजले आहेत आणि आम्ही आता निघालो आहोत ठाण्यावरून नाशिकच्या दिशेने. आणि आता बघू आता आपला प्रवास कसा होईल, काय होईल चांगला. आता सूर्य तर डोक्यावर आला आहे. आता थोड्या वेळाने गरम व्हायला पण सुरुवात होईल. थोडं आम्हाला लवकरच निघायचं होतं पण सगळ्यांना येईपर्यंत थोडा उशीर झाला. तर बघूया आता. तर थोडं पुढे ट्रॅफिक दिसतंय, हे लवकर ट्रॅफिक क्रॉस करूया आणि मी तुमच्याशी बोलतो. भरपूरच ट्रॅफिक आहे इथे भिवंडी नाक्याला. सगळे आम्ही अडकलो इथे. गाडी एकदम हळूहळू जात आहेत सगळ्या. खूप जास्त ट्रॅफिक लागलंय. हे सर्व समृद्धी महामार्गाचं काम चालू असल्यामुळे खूप ट्रॅफिक संत गतीने चालू आहे. 20 मिनिटं झाली ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. काय समजत नाही किती वेळ लागली. चला, एक त्याचं ट्रॅफिक पण निघालं आहे. आता सगळे लेफ्ट साईडला भिवंडीचे ढाबे चालू झाले आहेत. म्हणजे आता जरा मोकळा रस्ता भेटेल. बरं वाटलंय. सकाळचे वाजले 8:12. आता ऊन थोडा चालू होईल लागायला. मजा येते राईड करायला. सॅटर्डे बोलला आणि आपली विकेंड राईड तर मजा असते. बघूया सुला वाईनला काय आहे, कशी एंट्री फी आहे, काय मजा येते का, वर्थ आहे का, सगळं तुम्हाला मी डिटेल सांगेन. भिवंडी धाबा, अल हिंद, शालीमार सगळे ढाबे चालू आहेत मित्रांनो. ते भिवंडीचे ढाबे कॉलेज टाईमला भरपूर मी या ढाब्यांवर आलेलो जेवायला. तर खूप वर्ष झाली या ढाब्यांचे. ते आलं रात्रीचं आमचं शनिवार असला तर फिक्स असायचं ढाब्यांवर जेवणाचं. तुम्ही पण कधी या ढाब्यांवर आलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. ट्रॅफिक आहे रस्त्यावर. साईडने आपली गाडी निघते. पण चला, नाशिक हायवेचा पहिला टोल नाका आपला लागलेला आहे. जागा टोल नाक्यावर आता. आपण जरा कसाऱ्याला एक हॉल्ट घेऊ, ब्रेकफास्ट करू सर्वजण आणि नंतर पुढे जाऊ. पण ह्या रस्त्यावर थोडं गाडी सांभाळणं चालू आहे. कारण मध्ये झाडांमधून पण कोण बाहेर येत आहे, कधी कोणी या साईडून बाहेर येत आहे, काय सांगता येत नाही. सावधगिरी बाळगा. आपल्या पुढे चालली आहे लालपरी. नाव पण लिहिलं लालपरी म्हणून. हे चांगली आहे, नवीन आहे वाटतं. अशी ST मी फर्स्ट टाइम बघतोय. कोकणात जाताना एकदम जुनाट ST असतात सगळ्या. इथे थोडं नवीन आहेत. मला असं ना मोकळा रस्ता भेटलाच नाही मित्रांनो पळवायला. गाडी 40-50 वर चालली आहे गाडी. आता शहापूर येईल. 5 किलोमीटर आहे शहापूर. राईडमध्ये मित्रांनो मी स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवतो. कारण एकदम पॉझिटिव्ह राहिलं तर राईड एकदम सुरळीत चांगली आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन वगैरे व्यवस्थित राहतं. आणि हे राईडचं पण काय जरा कन्फर्म नव्हतं. कारण की आमच्या घरात ना ऑलमोस्ट सर्व आजारी पडलेले. काय म्हणजे पाण्याचा काहीतरी इश्यू झालेला, त्याच्यामुळे सगळ्यांना ताप
उलटीसारखं, लूज मोशन. इवन मला पण तसं थोडंफार वाटत होतं सिम्पटम. ते पण डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर आता थोडं बरं वाटल्यानंतर मग मी राईडला आलो आहे. असं काही ना काहीतरी चालूच असतं. राईडला आपल्या जायचं 8गाव-6. ठीक आहे, दिस इज अ पार्ट ऑफ द लाईफ आणि पुढे जायचंच असतं. शहापूर आलेलं आहे नाशिक सरळ आणि इंदोर सरळ. तर थोडंच आपण कसाराच्या आधी थोडं कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करू आणि पुढे जाऊ. एक आता थोडा ब्रेक घेतला पाहिजे. ऑलमोस्ट 100 किलोमीटर वगैरे झाले असेल घरापासून. 100 नाही झाले, 70-80 झाले असतील. थोडी आता झोप यायल्यासारखी वाटते. एक कडक कॉफी प्यायला पाहिजे जेणेकरून जरा ताजं तवानं होईल. राईड बोललो ना तर लवकरच जाग येते मला. रात्री 3:25लाच जाग आली. त्यानंतर चांगली असे निवांत झोप नाही लागली. असं असतं, सगळ्यांचंच होतं. कुठे जायचं झालं, काय झालं की आपल्याला झोप येत नाही. ठीक आहे, नाशिक आहे 86 किलोमीटर अजून. थोडं थांबलोय आता, इथे ब्रेकफास्ट करूया. हॉटेल दरबार आणि पुढे जाऊया. चला. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे झालाय, मेंदूवडा खाल्लाय. आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. आता थोड्याच वेळात लागेल आपल्याला कसारा घाट. तर तुम्हाला दाखवतो कसारा घाट कसा आहे वगैरे. तर बघत राहा आपला व्हिडिओ. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या मराठमोळा रायडिंगचा चॅनल आहे. तुमच्या एक सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप एक प्रोत्साहन मिळेल. आणि आता कसारा उरले पुढे 4 किलोमीटर. कसारा घाटामधले एकदम निसर्गरम्य दृश्य, वळणाचे रस्ते, जसं असं वाटतं आपण कोकणात आलो आहोत. लागलाय जव्हार फाटा. जव्हार मोकाडा वगैरे तुम्हाला जायचं असेल तर इथून लेप मारावा लागतो. ही बघा ट्रेन, वा मस्त. आपण आहे कसारा घाटात, आपल्या बाजूने ट्रेन चालली आहे. अजून काय पाहिजे मित्रांनो. खूप लोक मला कमेंट्स मध्ये विचारतात तुम्ही रायडिंग गेअर्स कुठले वापरतात वगैरे, त्याची थोडी माहिती द्या. माझे ग्लोव्ज आणि पॅन्ट आणि जॅकेट आहे ना, हे सगळं रायनॉक्सचं आहे. हे ग्लोव्ज टोर्नेडो 3 आहेत. ते काहीतरी 3,500 रुपये कॉस्टिंग येते. आणि जॅकेट पण टोर्नेडो 4 आहे, लेवल 2चं आहे. सगळं आर्मर्स आहेत. हे 8,690 रुपये काहीतरी आहे याची प्राईस. आणि पॅन्ट आहे रायनॉक्सची एअर GT, त्याची 5,690 रुपये अशी आहे टोटल. हेल्मेट मी वापरतो LS2 FF800, 11,000चं हेल्मेट आहे. त्याला इंटरकॉम लावलं आहे, ब्लूटूथ C30, तो पण 11,000चाच आहे. म्हणजे थोडाफार खर्च होतो. रायडिंग बोलायला तुम्हाला स्वतःचा प्रिकॉशन घ्यावीच लागणार. एक चांगलं हेल्मेट पाहिजे आणि चांगले रायडिंग गेअर्स पाहिजे, जे लेवल 2 तरी ॲटलिस्ट पाहिजेच, जेणेकरून कधी एक आपलं काही सांगता येत नाही, कधी डाऊनफॉल झाला तर तुम्हाला कुठली इंजरी नको हवी म्हणून. आणि हेल्मेट तर एक चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, कारण मी आता सगळे हेल्मेट वापरलेत. कमी पैशाचे पण वापरलेत आणि महागडं पण आता वापरतो आहे. पण खूप फरक असतो. तुम्हाला ह्या हेल्मेटमध्ये अजिबात विंड ब्लास्ट होत नाही. तुम्हाला असा हवेचा कुठलाही त्रास होणार नाही. बाहेरचा नॉईज जास्त येणार नाही तुमच्याकडे.
आणि तुम्ही जर ब्लॉगर असाल तर तुम्हाला हे FF 800 LS2चं खूप चांगलं हेल्मेट आहे, पण याच्यात तुमचा आवाज पण क्लिअर स्पष्ट माईकमध्ये रेकॉर्ड होतो. मित्रांनो, व्ह्यू बघा, काय सुंदर व्ह्यू आहे, एक नंबर. आणि इगतपुरी आलेलं आहे. इगतपुरीचं काय फेमस आहे सांगा मला कमेंट्स मध्ये. आता मस्त सरळ रस्ता लागलाय मित्र. आता भोवती इथून 10 किलोमीटर आहे. आता नाशिक काहीतरी 30-35 किलोमीटर उरलं असेल. बघा आमचा रस्ता बघा. एक नंबर रोड लागलाय आपल्याला मित्रांनो. आता मस्त सुंदर असा रस्ता आणि नाशिक आता आलेला आहे, ऑलमोस्ट जवळ आलेला आहे. हा नाशिक सिटी दिसायला लागलेली आहे मित्रांनो, ती बघा समोर. बघा नाशिक सिटी. वेलकम टू नाशिक. चला हॉटेलवर आलो आहोत आता आपण. खूप शोधावं लागलं हॉटेल, सगळे चुकामुक झाले सर्वांची. आता आलोय, जाऊया बघूया, एंट्री करूया आपण. तर मित्रांनो, आता आपली मस्तपैकी झोप वगैरे झालेली आहे. आपण आता वाजले संध्याकाळचे 4:30. आता आपण जाऊया थेट सुला विनियार्डला, बघूया कसं काय आहे सुला विनियार्ड. चला तर मग जाऊया आता आपण सुला विनियार्डला. आता आपण पोचलो आहोत सुला विनियार्डच्या इथे. एवढी मोठी पार्किंग आहे 4 व्हीलरसाठी. बाईक सगळ्या तिथे लावल्यात आपण आंब्याच्या झाडाखाली. हे सगळे आंब्याची झाड आहे तिथे. आणि हे बघा हा एंट्रन्स आहे त्याचा. आणि ते पण बाईक लावायला जागा पण फुल होती म्हणून आम्ही सगळ्यांनी आंब्याच्या झाडाखाली लावले. हे बघा इथून एंट्री आहे अशी. असे काहीतरी प्राईज आहे तिथे. विकेंडला 600 रुपये आणि नाही वीकडेजला 700 रुपये आणि विकेंडला 1000 रुपये. यस, एंट्री के लिए पर पर्सन 1000 हाँ. है, सैटरडे संडे 1000 है, बाकी दिन 600 है पर पर्सन. अच्छा. बेसिकली ये कवर चार्ज है. आप जो यहाँ पे पैसा दे रहे हैं, यही पैसा आप लंच, शॉप, परचेज, बार, फैक्ट्री देखने में Okay. 100% रिडीम है. ओके ठीक आहे, थँक्यू. हा एंट्रन्स गेट आहे सुला विनियार्डचा. अशी काहीतरी पावती असते. 1000 रुपये चार्जेस आहेत. आणि हे बघा असं काहीतरी परिसर. आता ड्रोन आहे आपल्याकडे, पण ड्रोन उडवायला परमिशन देत नाहीत. बघू आता आपण कुठे परमिशन घेऊ, भेटली तर बरी, नाहीतर मग आपलं काय ड्रोन घेऊन आपण एवढ्या चांगल्या ठिकाणी आलो, आपल्याला उडवायला भेटला तर मजा नाही. हे बघा सुला. ते सुला वाईनची खासियत आहे, त्या मोठमोठ्या वाईनच्या बॉटल त्या बघा ह्या इथे आहेत. अशा इथे सगळे फोटोशूट वगैरे सगळे करतायत. आपण पण जाऊन करूया फोटोशूट. आपण पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते वाईन टेस्टिंग आणि वाईन मेकिंगसाठी बघण्यासाठी इथे रजिस्ट्रेशन करावे लागते. समोरच एक दुकान सुद्धा आहे, त्यात सुद्धा आम्ही जाऊन फेरफटका मारला. खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत, आपण ह्या विकत घेऊ शकतो. अजून थोडे पुढे गेले असता एक वाईन शॉप दिसले. या वाईन शॉप मध्ये सुला विनियार्ड मध्ये बनणाऱ्या सर्व वाईन इथे विकत भेटतात.
स्लॉटचा टायमिंग झाल्यामुळे फटाफट आम्ही वाईन मेकिंग प्रोसेस कशी असते ते बघायला निघालो. तर तिथे आम्हाला एक गाईड भेटले. गाईड आपल्याला हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये समजवतात वाईन कशी तयार होते आणि कशी स्टोअर केली जाते. The climate of the village less as compared to the sugar containing wine grape. When we talk about their skin, the skin of the DB grape, which is very much thin, which contains low amount of color pigmented tannin. Now, what is telling everyone you eat jamun? आतमध्ये गेलो असता आतमध्ये खूप साऱ्या अशा मोठमोठ्या टाक्या बनवलेल्या आहेत. या टाक्यांमध्ये वाईन मेकिंग केली जाते आणि स्टोअर केली जाते. पुढे आम्ही काळोखी रस्त्यातून पुढे गेलो असता आतमध्ये आम्ही बॅरल रूम मध्ये गेलो. बॅरल रूम मध्ये इथे लाकडाच्या खूप साऱ्या अशा टाक्या बनवलेल्या आहेत. इथे वाईन खूप वर्षासाठी स्टोअर केली जाते. इकडचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा खूप जास्त कमी आहे. वाईन मेकिंग पाहून झाल्यानंतर आता वेळ आली आहे वाईन टेस्टिंग करायची. तर आता आम्ही सर्वजण वाईन टेस्टिंग रूममध्ये चाललो आहोत. वाईन टेस्टिंग रूममध्ये गेल्यावर गाईडने आम्हाला सर्व वाईनबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. इथे आपल्याला 6 वाईन टेस्ट करायला देतात. वाईन ही कशी पियावी ह्याचा पण एक वेगळा डेमो आम्हाला दाखवला त्याने. वाईनची टेस्ट एवढी काय खास नव्हती. सर्व लोक तोंड वाकडे करून पित होते. उरलेली वाईन टाकून पण देत होते. सहा वाईन पिल्यानंतर थोडीशी आपल्याला चढली नाही, थोडी ऍक्टिंगच केली. वाईन पिऊन झाले. आता करूया पेटपूजा. वर गेलो रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटमधून सुला विनियरचा एक सुंदर असा नजारा दिसतो. तो नजारा बघत आम्ही ऑर्डर केला एक व्हेज पिझ्झा. पिझ्झा 600 रुपये प्रमाणे ठीकठाकच होता. संध्याकाळ झाल्याने सुला वाईनमध्ये लाईटी चालू झाल्या. सुंदर अशा लाईटमध्ये सुला वाईनचा नजारा काही औरच होता. तो नजारा बघण्यासाठी आम्ही सर्व खाली गेलो. सुंदर असा सुला वाईनचा हे दृश्य बघून मन होऊन गेले. असं वाटलं आपण कुठल्या वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत. तर मित्रांनो, आपले सुला वाईनची सफर पुरी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yeah.